विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. फर्स्ट इयर एम फार्मसी आणि फार्म डी या ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेली आहे. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे CET सेल यांच्याकडून या ॲडमिशन प्रोसेसचं नोटिफिकेशन दिनांक 29 जुलै 2024 रोजी डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भाची नोटीस त्यांनी इश्यू केलेली आहे आणि तेच तुमच्यासमोर मी आज सांगण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार, मी प्राध्यापक अभिजित कचरे. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या चॅनलची लिंक पोहोचवा. या चॅनलमध्ये तुम्हाला फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस, सगळ्या प्रकारच्या फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला ठिकाणी. तर फर्स्ट इयर एम फार्मसी आणि फार्म डी, फार्मसी एम फार्मला तुम्ही ॲडमिशन घेतलं तर 2 वर्षाचा कोर्स आहे आणि फार्म डीला ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला 3 वर्षाचा तो कोर्स आहे. मग याची पात्रता काय आहे हे सगळं माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तो तुर्तास तरी सगळ्यात महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत त्या डेट्स अगोदर तुम्ही कन्फर्म करून घ्या. डेट्स काय आहेत हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. दिनांक 29 तारखेला तुम्हाला रजिस्ट्रेशन सुरू करायचं आहे आणि दिनांक 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जवळच्या स्क्रुटिनी सेंटरवरती किंवा ई स्क्रुटिनी माध्यमातून तुम्ही ही प्रोसेस करू शकता. म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट इयर एम फार्मसीला किंवा फार्म डीला ॲडमिशन घ्यायला इच्छुक आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी 29 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीमध्ये ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि जवळच्या स्क्रुटिनी सेंटरला जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला 6 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहे. तर ह्या डेट्स जे फर्स्ट इयर एम फार्मसीला किंवा फार्म डीला ॲडमिशन घ्यायला इच्छुक आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी ह्या डेट्स लक्षात घ्या. ह्या डेट्स प्रमाणे तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. फॉर्म भरताना तुम्हाला 2 मेथड दिसतील. एक आहे स्क्रुटिनी, ई स्क्रुटिनी, दुसरी आहे फिजिकल स्क्रुटिनी. ई स्क्रुटिनीचा अर्थ काय की विद्यार्थ्यांनी जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्या ई स्क्रुटिनी सेंटरला फॉर्म सबमिट होतो आणि फिजिकल स्क्रुटिनी तुम्ही सिलेक्ट केली तर फिजिकल स्क्रुटिनीचा अर्थ विद्यार्थी हा त्या ठिकाणी फिजिकली स्वतः जवळचं जे फिजिकल सेंटर, जे फिजिकल स्क्रुटिनी सेंटर त्यांनी निवडलेलं असेल, CET सेलनं जे दिलेलं आहे ते त्या सेंटरला जाऊन त्यांनी फॉर्म भरायचा आहे. सो आय होप तुम्हाला डेट्स समजल्या असतील. आता त्याचे सगळ्या डिटेल्स तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी तुम्ही डेट्स जर बघितल्या फर्स्ट इयर ॲडमिशनसाठी तर त्या डेट्स मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहेत. 29 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता पुढे जाऊयात, पात्रता काय असते. बरेच कन्फ्यूज विद्यार्थी आहेत की त्या ठिकाणी त्यांनी पात्रता तुम्ही बघू शकता. त्या विद्यार्थ्याला B.Pharm हे ऍटलिस्ट 55% पास होणं गरजेचं आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी 50%. म्हणजे त्या विद्यार्थ्याला B.Pharmच्या फायनल इयर किंवा ओव्हरऑल जो रिझल्ट आहे त्यामध्ये किमान ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 55% आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 50% मार्क्स असणं आवश्यक आहे. तर आणि तरच तो विद्यार्थी M.Pharmच्या ॲडमिशनचा फॉर्म, रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरू शकतो. त्यानंतर GPAT दिलेली असावी. GPATमध्ये नॉन झिरो स्कोर असणं आवश्यक आहे. ही त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही M.Pharmची ॲडमिशन प्रोसेस सिलेक्ट करू शकता आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर सगळे स्टुडंट्स विचारतात की सर डॉक्युमेंट्स काय लागतात. तर डॉक्युमेंटची लिस्ट कॅटेगरी प्रमाणे तुमच्या समोर मी दिलेली आहे. विद्यार्थी ओपन EWS असेल तर तुम्हाला ब्ल्यू कलर मध्ये जे लाईन्स डॉक्युमेंट्स दाखवलेले आहेत ते असणार आहेत. OBC, SBC आणि SCBC नवीन कॅटेगरी मराठासाठी नवीन शासनाकडून दाखला देण्यात येतोय. तर त्यासाठी त्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल पण असणं गरजेचं आहे. त्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसत आहेत ते तुमच्याकडे असले पाहिजेत. SC ST विद्यार्थ्यांकडे हे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे. म्हणजे हा प्रत्येक कॅटेगरी प्रमाणे डिफरन्स डॉक्युमेंटचा तुमच्या समोर दिसतोय. कॉमन डॉक्युमेंट जर तुम्ही म्हणाल तर पहिले 4 ते 5 डॉक्युमेंट सगळ्यांसाठी कॉमन. नॅशनल डोमासाईल, 10th-12th, तुमचा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, त्यानंतर फायनल इयर मार्कशीट असेल आणि GPAT स्कोर कार्ड हे मात्र सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे. तुमचे पॅरेंट डिपेंड्स, मायनॉरिटी, पर्सन विथ डिसेबिलिटी मध्ये असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर अत्यंत महत्वाची की याची फॉर्मची फी किती. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्मची फी जर ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर 1200 आहे, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल तर 1000 रुपये त्याची फी आहे. ही सगळी प्रोसेस तुम्ही ऑनलाईन
करू शकता. त्याचा लवकरच डेमो मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. काय डाऊट्स असतील तर चॅट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करायला विसरू नका. पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा चॅनल शेअर करायचा प्रयत्न करा. धन्यवाद.